दुपारच्या सत्रापासून माझ्यापासून सुरुवात होते. थोडं माझं 2 मिनिटात मनोगत आहे आणि एक छोटीशी कविता आहे ते आपल्या समोर मी सादर करण्यासाठी उभा आहे. काय करायचं आहे? सगळ्या शिक्षकांचं स्वागत करा. हुर्र करा, हुर्र करा. सर्वात एकदा आणखी जोरात हुर्र करा, हुर्र करा. हात नीचे, बडे चौदा बैठ, आराम से. कार्यक्रम सगळं जर तुम्हाला मध्ये कुणाला बोलायचं असेल, आता 1 मिनिट देतो बोलायचं. मी जर सुरू केलं की बोलायचं नाही. तुझी 2 मिनिटं संपल्यात, लवकर चालू कर. हीच तर मजा आहे. तर कार्यक्रम सुरुवात होते. सर्वप्रथम आपल्या सर्वांना बघण्याकडून खूप खूप अभिनंदन करतो. तसं मनापासून आपल्याला सर्वांना नमस्कार करतो. माझं नाव बबन्या उर्फ बबन ठाऊर लांबोरे. मी 1999 मध्ये मराठा लाईट इन्फंट्री आर्मीमध्ये भरती होऊन मराठा सेंटरला ट्रेनिंग करून 18 वर्षे पूर्ण करून सेवा बजावून 2016 रिटायरमेंट घेतली. त्यानंतर 2016ला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रुजू झालो. 2017 मध्ये ट्रेनिंग करून आज कोल्हापूर महाराष्ट्र डीवायएसपी ऑफिसला मी सध्या आहे. आज आपल्या शाळेला 50 वर्षे पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्या 94-95 या बॅचला 30 वर्ष पूर्ण होतात. आपण सर्वजण या शाळेत 95 साली पास होऊन इथून भूर करून उडून गेला. पण आज ही या शाळेचं काहीतरी देणं आहे म्हणून आपण आज या माध्यमातून का असणार या बारक्या दृष्टीकोन आपण देण्याचा भाग पडतो. दरवेळी आम्ही गेट टुगेदर करतो पण आम्ही सर्व एकत्र येऊन या वर्षी 94-95 बॅच व शाळेला 50 वर्षे पूर्ण होतात. तरी आपण सर्वांनी यावेळी शाळेत एकत्र येऊन शाळेला 50 वर्षे पूर्ण होतात. तरी आपण सर्वजण सोबत मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर आपल्या या मातीच्या घड्याला आकार साकारलेल्या गुरुजन वर्ग आणि त्याचबरोबर आपल्या सोबत का बरं एक दिवस शाळेसाठी भरवायचे नाही म्हणून आम्ही सोबत या शाळेच्या अंगणात आपण सर्वजण आहोत. याचे गेट टुगेदर औचित्य साधून आपल्या या सर्वांना गुरुजन तसेच माझे बालमित्र मैत्रिणी यांना गेट टुगेदर भेटून खूप मनाला आनंद झाला. मी आपल्यासमोर 2 गोष्टी शेअर करणार आहे. ते म्हणजे हसू नका आता हसत नाही म्हणून सांगता. बघण्या किती हुशार आहे हे सगळ्यांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. पण त्यापेक्षा जास्त वाचणारी माहिती आहे गुरुजन वर्ग, माझ्या लाडक्या बाई शिक्षिका आणि माझे बालमित्र मैत्रिणी तसंच माझी आई मातोश्री काकू यांनी कुणीच सोप दिला नाही असं कोणताही दिवस गेला नाही. समोर साक्ष तुमच्या समोर आहे. असा कोणता दिवस गेला नाही की बघण्याने मार खाल्लेला नाही. खास करून या 3-4 मुलांमुळे. असं कुणी नसेल तरी त्या मार खाल्ला नाही. हा बघण्या नाहीतर 1 नाही 2 नोकरी करतोय. याचं हे सगळं माझं भाग्यच आहे. सर्वांनी या दगडाला घडवलं आपल्या या आणि आपल्या समोर आपल्या मनोरंजन करण्यासाठी संधी मिळाली. बघा मी लहान अरे दगडा साकारण्याचं काम केलं तुम्ही म्हणून काय आम्हाला वाटलं आता दगड आहे. मी लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या सेवा दल शाखेमध्ये असल्यानं मला लहानपणी खेळायची आवड होती. लहानपणापासून सर्वांना चांगली संगत लागली. खेळामध्ये मी खूप पुढे असायचं पण अभ्यासामध्ये मध्यम पाठून दुसरा असं असल्यामुळं मी रोज न चुकता तेजश्री आशा सरदार संदीप यांच्या सगळ्यांच्या घरपडच्या वया घेऊन रात्री उशिरा होऊ नका रात्री अभ्यास करून त्या वया जमा करायचा. 3 नापास झाली तरी सुद्धा 3 नापास झाली. मी जरा शिक्षकाबद्दल बोलणार आहे. मला जर काय वाटून घेऊ नका.
पण पण सांगणं आवश्यक मी मानतो, कारण का म्हणायचं ते तुम्हाला आवश्यक आहे, म्हणून जरा म्हणायला लागलं तर थोडं दुर्लक्ष करा. माझा आवडता विषय म्हणजे इंग्लिश. सगळ्यांना माहिती आहे. माझा आवडता विषय म्हणजे प्रामुख्याने आणि इथं आहे तो बेदम चोप मध्यम आराम. हिंदीचा विषय प्रभास राय आणि संभास राय. कान फिरवणार क्या करणार, पाठांतर केलंय खा छड्या. छडी खाय छम छम, विद्या आहे झम झम. शनिवारच्या सगळ्यांना आठवतं तुम्हाला. भूमिती प्रमेय पाठ नाही, खा खा छड्या भुक्या धमाधम रेडेकर सर. माझा लय आवडीचा विषय म्हणजे हिटलर. माहिती आहे हिटलर कोण आहे? गणिताचे भाषा खामकर सर. खा की खा चोप बबलान चोप बेदम चोप. बबले आलो गेलो पण काय तर मला माहित आहे मी मार खायचे राहणार नाही. आणि लय आवडीचा विषय म्हणजे गणित झालं. आवडीचा विषय मला पीटी. पाडगावकर सर, पावसकर सर, नाना भानकर सर, लाटकर सर यांच्या माध्यमातून मला या मूर्तीला घडण्यासाठी जे साधन त्यांनी दिले त्या प्रवृत्तीने मी ते भावात गेलो आणि आज बबन लांबरे तुमच्या समोर आहे. त्यांचे मी पुण्याची समजून मी त्याच्यामुळे मी साधन हा मातीच्या घरात तुमच्या समोर बोलण्यासाठी आहे. मला खूप गणित समोगिते आवडतात. ते म्हणजे प्रार्थना. नेहमी शनिवारी एक मेंबर सर्वांच्या समोर वरात काढून टाळ्या वाजून JS चा मार, काकांचा मार, सेक्रेटरी वर्गाचा मार सगळं पार करून एवढं सण करून बाबा शेवटी पास झाला. कधी झालं सांगणार नाही. शेवटी पास झाला. आपल्या समोर एक दोन मुद्दे मी मांडणार आहे. ते म्हणजे माझ्या खात्याविषयी आहे. मी आवश्यक समजतो की मी ह्या खात्यामध्ये रुजवून आपल्याला कधी देणार आहे. थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. गुरुजन वर्ग, माझे मित्र, बालमित्र, तसेच शिक्षकांना मी थोडक्यात माहिती असावं म्हणून मी माझ्या खात्यासंदर्भात थोडं माहिती सांगणार आहे. आपल्या समोर अथवा पाळणीमध्ये, सोसायटीमध्ये किंवा आपल्या समोर अनर्थ काय घडत असेल किंवा विचित्र घटना घडत असेल तर किंवा आपल्यासमोर कोण बालिश किंवा दारू पिऊन पुन्हा हुजत घालत असेल तर कृपया आपण त्या व्यक्तीसमोर हुजत घालून किंवा भांडणं करू नका. जरी जबरदस्ती तुमच्याशी भांडणं करत असेल व्यक्ती आणि तुम्हाला ते सहन होत नसेल, एकच काम करायचं, पोलीस स्टेशन जायचं काम नाही. आता टेक्नॉलॉजी आहे. डायल 112 मोबाईल काढून घ्यायचा, डायल 112 नंबर कॉल करायचा आहे. अवघ्या 5 मिनिटात तुमचा कॉल रेकॉर्ड पुणे कंट्रोल रूमला जातोय. पुणे कंट्रोल रूम कोल्हापूर कंट्रोल येते. कोल्हापूर कंट्रोल ज्या हद्दीतून तुम्ही फोन केलाय अवघ्या 3 मिनिटात लोकेशी होऊन ज्या बीटमध्ये जो अंमलदार गस्त घालत असतोय, जसं की आता रेल्वे सरांनी मला फोन केला, ते कुठे आहेत पाचगावला जातात, तर त्यांनी कॉल केला तर मला पाचगावचं बीट कोण आहे तर करवीच आहे. तिथं कोण गस्त त्यांना कॉल लागतो की तात्काळ रेल्वे सरांनी फोन केलाय आणि तात्काळ त्या लोकेशन जाऊ. ज्याला फोन केलाय त्याचा कॉल रेकॉर्ड होतो पण नाव सांगत नाही. तुम्हाला चांगल्यासाठी सांगतो. आपण मुद्दाम फोन कोणी करत नाही. आपल्याला काय ते दुखापत किंवा त्रास होतो म्हणून आपण त्या 112 डायला आपण फोन करतो की तुम्ही घाबरून जायचं नाही. काय अनर्थ घडत असेल किंवा मारामारी किंवा चोरी होत असेल तर न स्वतःपणे आपण डायल 112ला कॉल करायचा आहे आणि त्या काळात मला मदत मिळाली. त्याचबरोबर या माझ्या मित्रांना 40 उलटून आता 50वा पदार्पण करत आहे. तसेच माझे गुरुजन वर्ग 60, 70, 75 ह्या रेंजमध्ये आहे. मी त्यांना अजून एक गोष्ट माझ्या मनापासून, मी आता खेळकर असल्यामुळे खेळाडू असल्यामुळे सांगू इच्छितो आहे की मी आपल्या सर्वांना एक गोष्ट आरोग्यासाठी टिप देणार आहे. आपण सर्वांनी न चुकता सकाळी लवकर उठून किमान 24 तासातले आपण 1 तास आपल्यासाठी काढा. आपलं कुणी नसते, आपणच स्वतःसाठी आपण असतो. आपण 24 तासातले 1 तास तरी किमान आपल्यासाठी काढा, आरोग्यासाठी काढा. किमान 30 ते 40 मिनिटं, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर जसं तुम्हाला जमते तसं आपण वॉकिंग करायचं आहे. ज्याला शक्य जमत असेल स्लो रनिंग केलं चालतंय. 10 मिनिटं प्राणायाम करायचं आहे, योगासन करायचं आहे. न विसरता 10 मिनिटं आपण धावून जायचं आहे, स्वतःला भावून घ्यायचं आहे आणि त्याला म्हणतात मेडिटेशन. धन्यवाद.
असेल, मानसिक त्रास असेल, एकच पर्याय 10 मिनिटं मेडिटेशन करायचं आवश्यक आहे. अरे जर जर डोके दुखत असेल, त्रास असेल, पित्ता त्रास असेल, तर किमान एक गोष्ट आपण नेहमी करा. नेहमी 10 ते 11च्या मध्ये तुम्ही सकाळी जेवण करा आणि संध्याकाळी रात्री 8च्या आधी जेवण करा. कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही. बसून तुम्ही डोके दुखत असेल तर बसून पाणी प्यायचं सेवन करा. बसून पाणी पिलं पाहिजे, बसून तुम्ही जेवलं पाहिजे. किमान ते आजार दूर होतात. शेवटचा टप्प्यात येतोय. मी पुन्हा एकदा नियोजन कमिटीचे, समितीचे आणि गुरुजन वर्ग, तसे माझे मित्र, तसे बांधव, बालमित्रांनो, लाडक्या मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना भेटून 30 वर्षांनी भेटून खूप आनंद झाला आणि मनही भरवलं की पुन्हा एकदा अशीच कधी आपण यावं. मला या माध्यमातून एक दिवस शाळेसाठी काम होणार, आपण वेळात वेळ काढून इथं आला, गुरुजन वर्ग आम्हाला वेळ दिला, तेव्हा गुरुजन वर्गांचा आम्ही खूप मनस्वार कवितेचा आभारी आहोत. आपल्या कामातून वेळ काढून एकमेकांना भेटून संवाद केला. मला आपण सहयोगाने कमिटीने 2 मिनिटांची 5 मिनिटं बोलला संधी दिली. माझं काय चुकलं तर सर्व समाजसेवा नमस्कार. जय महाराष्ट्र. येस हे येऊ दे पाच. मी सारिका कुंभार, मी पुण्याला असते. मी लहान मुलांचे बालसंस्कार वर्ग करते. सरिता हुबे, मी गृहिणी आहे. हे मोठे मोठे मी विद्या कवंडी, मी पण गृहिणी आहे. मी शुक्रांती कांबळे, सध्याची खांडेकर. मी सध्या सातारला काम अधिकारी आहे. मी तेजश्री खांडेकर, सध्या तेजश्री बनट्टी, इसरकंडीला राहते. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. मी पूनम जाधव, गृहिणी आहे. मावशीसाठी गृहिणी आहे. माझं नाव गायत्री पाटील, सध्याची गायत्री जाधव. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. मी इंदिरा बिगाडे, गृहिणी आहे. मी शमिका शरीकर, घरी असते. मी सुरेखा कवाळे. मी आशा झुंडे, मी पण एक गृहिणीच आहे. मी शुभांगी साळोखे, आताची शुभांगी लोढा आहे आणि मी गृहिणीच आहे. मी आरिफा मुजावर, मी पण गृहिणीच आहे. सीमा संपगावकर, गृहिणी आहे. लता यादव, गृहिणी आहे. पद्मा कांबळे, गृहिणी आहे, मुंबईला असते. मी वैशाली निगवेकर, मी पण गृहिणीच आहे. मी नीता कांबळे, सध्या कागलमध्ये राहते, मी गृहिणी आहे. मी माधुरी सूर्यवंशी, आता सध्याची गौरी चव्हाण, मी टेलरिंग काम करते. मी मंगल सूर्यवंशी, न्यू गणेश आर्ट्समध्ये काम करते पेंटिंगची. नमस्ते, मी वैशाली माधव, मी दैनिक गगनतारामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते. मी दीपा टरसंद्रेकर, भीमा बिल्डर्स अँड डेव्हलपमेंटमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करते. मी विजया साळुंखे, गृहिणी आहे. मी जानकी मोकाशी, मी आंबोपेठे विशेष मतिमंद शाळेत कॉम्प्युटर ऑपरेटर आहे आणि माझी स्वतःची पॅरालिम्पिक पॅरा अकॅडमी आहे. मी मनीषा शिंगारे, घरीच असते. मी बालेशान सय्यद, आता सध्या SBI लाईफ इन्शुरन्स कोल्हापूरचा डिव्हिजनल हेड आहे. सिन्स 2006 19 वर्ष आहे. मी सचिन कदम, शेती आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. माझं नाव उदय कांबळे, मी हॉटेल व्यावसायिक आहे. मी बाळासाहेब भोसले, माझा लक्झरी बस बॉडी बिल्डिंगचा छोटासा व्यवसाय आहे. मी राजू माने, मी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करतो आता सध्या नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत. नमस्कार, माझं नाव विनायक रावळ, मी स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये गेली 10 वर्ष सिनियर सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. माझं नाव राजू गावडे,
मी निरंजनमध्ये शिपाई काम करतो. माझे नाव प्रवीण वांगलकर. मी दैनिक पुढारीमध्ये अकाउंट्सला आहे. नमस्कार, मी रामचंद्र मुंबई यू डेव्हलपमेंट बँकेत काम करतो. मी प्रशांत कांबळे. मी पुण्यामध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतो. मी चंद्रकांत भोसले मुडसिंगीमध्ये राहिला आहे. मी महानगरपालिकेत आरोग्य खात्यात आणि न्यूजपेपर एजन्सीमध्ये. मी संतोष सोनळे महापालिकेत कामाला आहे. नमस्कार, मी मोहन लाडके. मी एका फार्मा कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. नमस्कार, मी संग्राम शिंदे. मी फार्मा कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. मी सुभाष चौधरी स्पॅस्टर स्लिमचं काम करतो. मी संतोष भोसले युनायटेड ब्रेवरीजमध्ये अकाउंटंट आहे. मी संग्राम सावंत. माझा स्वतःचा विद्यमानमध्ये मशीन शॉप आहे. मी विजय वाडकर रिक्षा व्यवसाय करतो. नमस्कार, मी समीर बुटकर. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि आता सध्या मी मुंबईला नवी मुंबई या भागामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट एजंट कंपनीमध्ये आहे. मी फसलेकरी पातळवर मेकॅनिक. मी संतोष कुमार जाधव. मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ATM इंडस्ट्रीमध्ये पडकवणे कामाला आहे, असिस्टंट मॅनेजर. मी नितीन वाघमारे ठाण्याला राहतो. माझ्या ऑफ शेती लिमिटेड कंपनीमध्ये काम करतो. नमस्ते, माझं नाव सतीश साखरपे. मी कोल्हापूरमध्येच SS मोबाईल कंपनीमध्ये ॲक्सेसरी डिव्हिजनला कॅटेगरी हेड म्हणून काम करतो. नमस्कार, मी संतोष कवाळे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये. नमस्कार, माझं नाव जयदीप शिवाजीराव वर्धन. मी व्यावसायिक आहे. विजय बालगे रिक्षा व्यवसाय. संजय तेरवाळकर बँकेत. मी यशवंत बोडके ओगेश्वर व्यापारी कामाला. नमस्कार, मी संदीप धाले. मी पेंटिंगची कामं करतो. नमस्कार, मी अजित इंदुराव शिंदे. 20 वर्ष आर्मी सेवा केली आणि आता महाराष्ट्र पोलीसमध्ये मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. नमस्कार, मी अभय भोसले जिल्हा परिषदला कनिष्ठ सहाय्यक लेखा म्हणून काम. नमस्कार, मी आशिष थोरात. मी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा बिझनेस करतो. नमस्कार, मी उस्मान गनी अख्तर. मी शुगर फॅक्टरीचे कॉन्ट्रॅक्ट करतो. नमस्कार, माझं नाव संजय पाटील. मी क्रीडा शिक्षक म्हणून राय शिक्षण संस्थेचे शांतानापासून दातार उपरी या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. नमस्कार, माझं नाव आसिफ पुढे जवाहर. मी इंटिरियर डिझायनर आहे आणि माझी स्वतःची कन्सल्टन्सी आहे. अतुल सतपाळ. मी बेकरी व्यवसाय करतो. नमस्कार, मी अमर कांबळे. 18 वर्ष आर्मी सेवा केल्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सध्या कार्यरत आहे. तर मी हमखास विनंती करतो की आपण आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. मगाशी 5-10 लोकांनी सांगितलं, पण आजचा झाला हा मेळावा हा स्वर्गातील देवांच्या मेळाव्याहून सुंदर झाला एवढा. आणि तुमची जी काही एकमेकाबद्दल आपुलकी आहे ही अशीच वाढत झाली. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. परवा सकाळमध्ये वाचले, जिवलग मित्र दोघे होते, जवळजवळ बबनच्या वयाचे झाले आणि एकानं ट्रॅक्टर घेतला. त्यासाठी दुसऱ्यानं आपल्या शेतावरती कर्ज काढून त्याला 7-8 लाख रुपये दिले आणि त्यानं ट्रॅक्टर चालवला, पैसे मिळवले, पण त्याचे पैसे परत केले नाहीत. शेवटी बिचाऱ्यानं फास लावून घेतला. कारण बँकेचा तडाखा लागला, मिळकत कमी
आणि पैसे मिळाले नाहीत म्हणून तेव्हा मदत करा, पण घेतलेलं ऋण आपण स्वतःचा जीव घाण टाका, पण त्याचे परत नसेल तर तो पापाचा भाग होऊ शकतो. पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला सुटका मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. योगायोगानं आता रिटायर झाल्यानंतर मी पंढरपूरची वारी करतो. एक आता जवळजवळ 18-19 वर्ष झालं. त्याच्यात ते पाप पुण्य हे सगळं कळतं. ते सांगतात ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज, पण निवृत्तीनाथ महाराजांच्या पेक्षाही ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला खूप दिलेलं आहे, मोठं केलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. आणि तशी आज तुमची आणि आमची अवस्था आहे. आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या अवस्थेमध्ये आहोत आणि तुम्ही आज ज्ञानेश्वर झालेले आहात आणि तुम्ही खूप मोठी समाजाची विविध ठिकाणी सेवा करत आहात, घर सांभाळत आहात, नोकरी करत आहात, व्यवसाय करत आहात. हे मोठं काम आहे, लक्षात ठेवा. जीवन हे क्षणाक्षणाला आनंदानं भरून जगायचं असतंय. आता मी काय करू, मी रिक्षा व्यवसाय करतोय, तो प्रोफेसर आहे, असं काही करू नका. ते विचार करण्याचे दिवस केव्हाच गेले. आता आहे त्याच्यात कसे 4 पैसे जास्त मिळू, कसा काटकसरीनं संसार करू, हे करा आणि एकमेकाला मदत करा आणि सगळे आनंदित राहा. तुझे आता 2 तर विद्यार्थी आमचे PhD झालेले आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, गृहिणी आहेत, व्यावसायिक आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. परवा तर एक तुमच्या बॅचचा नव्हे विद्यार्थी मला भेटला आणि तो म्हटला मला तुम्ही रस्त्यावर सुद्धा गणित सोडवून दिले, तो इंजिनियर आहे, त्याचाही स्वतःचा व्यवसाय आहे. हे असं जरा बघितलं, ऐकलं किंवा सकाळी तुम्ही जे आमचं स्वागत केलं, अक्षरशः डोळे पाण्याने डबडबले होते. पण दाखवायचे कोणाला? हे एक गोष्ट एवढी खरी आहे मला, म्हणजे जेव्हा मी शिक्षकी पेशात आलो तेव्हापासून सगळा समाज शिकल्याशिवाय देश श्रीमंत होत नाही, शहाणा होत नाही. लहानात लहान गरीबातला गरीब माणूस सुद्धा शिकला पाहिजे. कुठला व्यवसाय करतोय, कुठली नोकरी करतोय ह्याला महत्व नाही, तो शिकून शहाणा झाला पाहिजे. आणि शिकून शहाणा झाल्यानंतर मग तो एकमेकाला मदत करेल किंवा स्वतःचं घर ऊर्जित अवस्थेत आणेल. ही एक महत्वाचीच गोष्ट आहे जीवनामधली. आणि दुसरं एक असं मदत करा, पण पत बघून करा. आता माझे पत कमीच आहे आणि मला तुम्ही जर 10 लाख रुपये दिले तर ते मी फेडू शकणार नाही, लक्षात ठेवा. ते करतानाही मदत करा. म्हणजे दान देतो ते दान सतपात्री लागावं, मदत देतो तेही चांगल्या माणसाला मिळावी. ओळखायला शिका माणसं ओळखा, ज्याच्यासाठी आपण काय वाटेल ते करायला तयार असतो. खूप आनंदी राहा, सुखी राहा. तुम्हाला इथून पुढचा काल भरपूर श्रीमंतीचा जावो, सुखाचा जावो, आनंदाचा जावो, आरोग्याचा जावो आणि पुन्हा अशीच योगायोगानं तुमची आमची भेट पुढील 10 वर्षात होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द सांगतो. अतिशय भावनिक भाषणानंतर माननीय कदम सरांना एक विनंती आहे की त्यांनी समारोपी काही कमेंट्स आम्हाला द्यावेत. माझे सर्व लाडके मित्र मैत्रिणी आणि माझे सर्व मार्गदर्शक, आता काय बोलावं आणि काय बोलू नये असा प्रसंग माझ्यासमोर आला आहे. तरीसुद्धा जीवनाचं तत्त्वज्ञान हे सातत्यानं आम्ही शिक्षणाबरोबर इथं देत राहिलो. आम्हालाही या मान्यवरांच्याकडून हे जीवनाचं जगण्याचं तत्त्वज्ञान मिळालं. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला मी एवढं सांगेन की आयुष्यामध्ये 3 C आणि 3 D तुमच्या हृदयामध्ये जपून ठेवा. यशस्वीता तुमच्या पाठीमागे धावत येईल. यशाच्या पाठीमागे तुम्ही जाण्याचं कारण आहे. त्यातला पहिला C आहे कॉन्फिडन्स. आत्मविश्वास ज्याचा बुलंद आहे तोच काहीतरी भव्य दिव्य करू शकतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि म्हणून तुमचा आत्मविश्वास बुलंद ठेवा. कुठलंही काम हातामध्ये घेताना हे मी करणारच हे मोठं सातत्यानं ठेवा. निश्चितपणे तुम्ही त्या यशाच्या एका पायरीवरती वरती चढत जाल. दुसरा जो C आहे तो दुसरा करेज. जर आत्मविश्वास तुमचा बुलंद झाला तर तुमच्या सोबत धैर्य येईल, तुमच्यामध्ये धाडस येईल आणि मग जो तुम्ही करण्यासाठी निश्चित मार्ग घेतलेला आहे त्या मार्गावरती यशाच्या बाजूने तुमचा निश्चितपणे प्रवास सुरू होईल. त्याच्यानंतरचा तिसरा C हा जो आहे तो कमिटमेंट, म्हणजे वचनबद्धता.
एखाद्याला वचन देताना, एखादी आपल्यावरती जबाबदारी घेताना आपण सातत्यानं त्याच्यावरती श्रद्धा ठेवून काम केलं तर निश्चितपणे आपण यशापर्यंत जाऊन पोहोचू शकतो, एवढं सामर्थ्य या शब्दामध्ये आहे. त्यानंतर तिसरा 3 डी जे आहे त्यातला पहिला डी फॉर डेडिकेशन. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं सर्वस्व त्याच्यासाठी वाहून काम करायला शिकलात आणि फक्त डोक्यात जे आपण ध्येय निश्चित केले त्या दृष्टीनं कार्यरत राहिलात तर तुमचं सात्विक कर्म होईल आणि सात्विक कर्म तुमच्या वाट्याला आलं तर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देत असे ईश्वर, असं चांगलं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, ते यशाच्या माध्यमातून. त्याच्यानंतरचा दुसरा जो डी आहे तो डिव्होशन. म्हणजे निष्ठा किंवा श्रद्धा आपल्या कामावरती अशी आपली असावी की जसं मगाशी संत मायबापांच्या बऱ्याचशा ओळीतून आपण पाहिलं, सरांनी पण बऱ्यापैकी संत मायबापांचे विचार सांगितले. याचं कारण संत मायबापांचे विचार हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. भूतकाळात होते, वर्तमान काळात आहेत, भविष्य काळामध्ये असणार आहेत. आणि म्हणून आपली श्रद्धा किंवा निष्ठा आपल्या कामावर जर तुम्ही ठेवली, तुमच्या कर्मावर जर ठेवली तर निश्चितपणे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देत असे ईश्वर मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा डी आहे तो डिटर्मिनेशन. म्हणजे निर्णय शक्ती, निर्णय क्षमता. माणसं गरुड भरारी घेतात किंवा वेगळ्या उंचीवरती जातात, त्यांच्यामध्ये हा अत्यंत ठासून भरलेला सद्गुण असतो, त्याला आपण डिटर्मिनेशन म्हणजे निर्णय क्षमता म्हणतो. निर्णय चुकला तरी चालेल, लक्षात ठेवा, पण निर्णय घेता आला पाहिजे. निर्णय न घेता येण्यासारखा दोष नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं ठाम निर्णय घ्या. त्याच्या अगोदरचे 3 सी आणि 2 डी तुमच्या सोबत असतील तर तुमचा निर्णय पक्का होईल आणि तो कडेला गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आजपासून दिवसा स्वप्न बघायला शिका. रात्रीची पडणारी स्वप्न ही मृगजळ असतात. आणि म्हणून APJ अब्दुल कलामांचं अग्निपंख नावाचं ते आत्मचरित्र वाचा. जी रात्री पडतात ती स्वप्न खरी नाही, पण जी स्वप्न तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेता नेता झोपूच देत नाही ती स्वप्न खरी. अशी स्वप्न जर तुम्ही मनामध्ये बाळगली, आता असं म्हणायचं नाही तुम्ही मी आता बऱ्यापैकी स्टेबल झालोय, मी बऱ्यापैकी आता काम करतोय, बऱ्यापैकी एका क्षेत्रामध्ये काम करतोय, आता बस नाही. तुमची भूक ही यशाची असेल किंवा ध्येयाची थांबता कामा नये. आणि सातत्यानं आम्हाला आनंद वाटतो एवढा की मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये CEO म्हणून काम करताना त्याच्यासारखा आदर्श पुरस्कार मला वाटतं राष्ट्रपती आणि पंतप्रधानासारखा मला मिळाला नाही. आणि म्हणून सातत्यानं तुम्ही आमच्या समोर बोलताय ना, मी पण एक दिवस तुमच्या समोर बोलेन अशी जिद्द डोक्यात ठेवा. चॅलेंज द्यायला शिका, आव्हान सातत्यानं पेलायला शिका. त्यात एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जाता जाता तुमच्या वर्गात तुम्ही त्या बऱ्यापैकी मगाशी सांगितलं, बबननं सांगितलं, मार कुणाचा खाल्ला नाही असं मी नाहीच म्हटले, पण हा मार छडी लागे छमछम विद्या येई खमगम, त्याच्यामुळं तो उभा राहिला हे प्रांजलपणे त्यानं कबूल केलं. आणि एक प्रसंग विश्वास पाटलांच्या जीवनामधला मी तुम्हाला सांगतो. तो प्रसंग सातत्यानं हृदयामध्ये जपून ठेवा. आणि तो जर जपून ठेवला तर निश्चितपणे तुम्ही जे निश्चित ध्येय केलेलं आहे तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि समाजामधला एक अतिशय आदर्श व्यक्ती म्हणून तुम्ही सगळ्या समाजासमोर जाल अशी धारणा माझी आहे. म्हणून विश्वास पाटलांच्या जीवनामधला एक प्रसंग सांगतो. नेरल्या गावाहून इस्लामपूरमध्ये त्यांना 8वीच्या वर्गाला शिकायला यायचं होतं. विश्वास पाटील वेगळे आणि विश्वास नांगरे पाटील वेगळे. विश्वास पाटील हे पानिपतकार, झाडाझडतीकार, ज्यांना साहित्य अकादमीचे अनेक पुरस्कार लाभले. आणि मग असे सांगितलं मनीष दिसत नाही गेला काय, मनीष जसा सूत्रसंचालक आहे तशी माझी सुरुवात सूत्रसंचालनाला झाली. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की सातत्याने डोळे उघडे ठेवा. आपले डोळे उघडेच असतात, आपले डोळे उघडेच असतात, पण आपल्या डोळ्याला सत्य, शिव आणि सुंदर दिसायला लागले की निश्चितपणे तुम्ही डोळस आहात, अन्यथा डोळे असून आंधळे आहात असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळं जगामधलं जे सत्य, शिव आणि सुंदर टिपण्याची क्षमता जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये येईल त्यावेळी खऱ्या अर्थाने यशाच्या अनेक पायऱ्या तुमच्या सर करायला तुम्ही सुरुवात कराल. आणि म्हणून त्यांच्या जीवनातला एक मी प्रसंग तुम्हाला सांगतो. ते इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये होतं. जसं इथं तुमचं गॅदरिंग मोठ्याने, भरपूर मोठ्याने दंगा केला गॅदरिंगला, केलाय ना, इथं माणसं मावायची नाही, बऱ्यापैकी खुर्च्या मोडायच्या, दारं मोडायची, पण गॅदरिंग एक नंबर. त्या आनंदाला दुसरा पर्याय नव्हता, लक्षात ठेवा. कोरगावकर हायस्कूलचं गॅदरिंग मध्ये एक वेगळी पर्वणी या भागाला होती. आणि मग त्या गॅदरिंग मध्ये जो तुम्ही आनंद लुटला तसा त्या शाळेचं गॅदरिंग होतं.
आणि त्या विश्वास पाटलांनी जेव्हा इच्छा व्यक्त केली, मला इस्लामपूरच्या श्रीमंत शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं आहे, आई वडील बऱ्यापैकी जण समाजामधले असल्यामुळे ते म्हटले मला काय आपल्याला झेपायचं नाही. त्यावेळी विश्वास असं म्हणाला की मला फक्त एक ड्रेस, एक पॅन्ट आणि शर्ट द्या, बस बाकीचं मी बघेन. आणि मग त्यांनी आईनं एक शर्ट आणि पॅन्ट वडिलांना सांगून शिवली आणि त्याला दिली. तो शर्ट दिवसा घालायचा, पावसाळ्यात घालायचा, उन्हाळ्यात घालायचा, त्याच्यानंतर हिवाळ्यात घालायचा, जाताना भिजत जायचा, येताना भिजत यायचा, रात्री वाळायचा, पुन्हा शाळेत वाळायचा. असा सगळा दिनक्रम 8वी 9वी 10वी पर्यंत गेला. सरदार सारखं छानपैकी किंवा मगाशी दुसरे मला वाटतं ही पण छान अतिशय सुंदर बोलली तलाठी, हा अतिशय छान बोलली. त्यामुळं हे 10,000 मधलं एक व्यक्तिमत्व आहे ना, हे बोलायला येणं, हे 10,000 मधलं एक व्यक्तिमत्व आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यामुळे सगळी व्यक्तिमत्व आज मी बघितली. शतेषु जायतेषु रः सहस्त्रेषुच पंडिता वक्ता दश सहस्त्रेषु दाता भवती वानवा. 100मध्ये एक वीर, तो वीर बबन इथं आहे, अनेक मेजर पाठीमागं बसला आहे. 1000मध्ये एक पंडित असतो, तो पंडित पण खऱ्या अर्थानं आपल्या सामर्थ्यानं पुनावालामध्ये आपलं सामर्थ्य गाजवतो आहे. बरीचशी माणसं आपापल्या क्षेत्रामध्ये पण बौद्धिक क्षमतेनं त्या उंचीवरती पोहोचलेले आहेत. 10,000मध्ये एक वक्ता असतो, ते वक्ते पण 3 आज तुझ्या रूपानं, सरदारच्या रूपानं आणि कोणतरी मगाशी बोलले त्यांच्या रूपानं बऱ्यापैकी इथं आहे. आणि दाता शोधून सुद्धा सापडत नाही, हे सगळ्यात दुर्मिळ आहे दातृत्व. आणि म्हणून मी एवढं सांगतो की तुमच्यामधल्या क्षमता एकदा तुम्हाला ओळखा, एकदा आत डोकावून पहा. हनुमानासारखं नाही, फाडून आत डोकावा. मी कोण आहे याची जाणीव ज्याला होईल ना, तो निश्चितपणे या गगन भरारी घेण्याकडे निश्चितपणे तत्पर राहील. तसं त्या विश्वास पाटलांना ड्रेस दिला आणि त्यांनी आपल्या शाळेच्या त्या ज्ञानार्जनाला प्रारंभ केला. 8वी झाली, 9वी झाली, 10वीत गॅदरिंग होतं. गॅदरिंग मध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं होतं त्या शाळेनं. त्यामध्ये त्यानं भाग घेतला. अतिशय हुशार होता. पहिला क्रमांक मिळाला, जिल्ह्यामधला पहिला क्रमांक मिळाला. तर मोठ्याच्या मोठे चषक होतं, सर्टिफिकेट होतं, सन्मानपत्र होतं, बक्षीस रोख होतं. आणि तो सन्मान सोहळा जो होता तो सगळ्या पालकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होता. हजारोंच्या संख्येनं पालक समोर बसले होते. विचारपीठावरती अनेक साहित्यिक होते, कवी होते, विचारवंत होते, संस्थेचे पदाधिकारी होते. आणि विश्वासचं नाव अनाऊन्स करण्यात आलं. पाठीमागे बसला होता, पळत 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 पुढे आला आणि पाठमोरा झाला. जेव्हा आपण बक्षीस स्वीकारतो, सन्मान स्वीकारतो, त्यावेळी आपली पाठीमागे प्रेक्षकांच्याकडे असते. त्यावेळी विश्वास पाटलाची पॅन्ट फाटलेली होती आणि त्याला 2 आईनं ठिगळं जोडलेली होती. ही ठिगळं बघितली आणि एका असिस्टंट कमिशनरच्या मुलानं त्याच्यावरती कॉमेंट्स केल्या. काय कॉमेंट्स केल्या की हे शिव्या, आता जसं बबन्या म्हटली ना तुम्ही आवडीनं म्हणताना, तसं त्याला ईश्व्या म्हणायचे. हे शिव्या, ही फाटलेली पॅन्ट घेऊन या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेऊन करणार काय आयुष्यात, याचं आयुष्यच फाटलंय म्हणजे. फाटलेली पॅन्ट घातलेला हा ईश्व्या जाणार कुठे. एवढंच वाक्य त्याच्या अत्यंत जिवलग मित्रांना ऐकलं. त्यानं आपल्या 2-3 मित्रांना सांगितलं. त्यांचे डोळे पाणावले. हा विश्वास जेव्हा ते सगळं घेऊन फुल स्विंगनं आनंदानं जेव्हा त्या खुर्चीजवळ आला, त्यावेळी त्याचे 3ही मित्र डोळ्यातून टिपं टाकत होते. ते बघितलं, अरे म्हणले जिल्ह्याचं पहिला क्रमांकाचं बक्षीस एवढ्या मोठ्या मान्यवरांच्या हस्ते मी खरं म्हणजे घेतलंय, हा तुमचा गौरव आहे. अरे रडताय काय. तो म्हणला एवढ्यासाठी रडतो विश्वास, तू हे जिल्ह्यातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेतलंस खरं, पण या बक्षिसावरती या शीतल पाटलानं जी कॉमेंट्स केली त्याबद्दल आम्हाला अतीव दुःख झालं. आणि म्हणून या दुःखापोटी माझे हे दुःखाश्रू आहेत. काय म्हटला तो, तर तो असं म्हणाला, या विश्वास पाटलाची फाटलेली पॅन्ट, ठिगळ जोडलेली पॅन्ट आणि अशा अवस्थेत त्याचं आयुष्य फाटलंय आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेऊन करणार तो काय. एवढंच म्हटलं ना, ठीक आहे म्हटलं. आता लक्षात ठेवा, अशी वेळ तुमच्यावर पण कधीतरी आली असेल, येईल. त्यावेळी आपण अजिबात घाबरायचं नाही, थांबायचं नाही. नव्या दमानं फिनिक्स पक्षासारखं उभं राहायचं, उठायचं, बंक फडफडायचे आणि ज्यानं हे वाक्य वापरले त्याला जाऊन आव्हान द्यायचं. तसं तो विश्वास पाटील उठला. तोपर्यंत पाहुणे बोलायला उभे राहिले. खाली वाकून नमस्कार केला नम्रतेने, विनयशीलतेनं आणि म्हणाला, प्रोटोकॉल सोडून मला माझ्या मित्राला चॅलेंज द्यायचं आहे. मी काय सांगतो बघा, मला माझ्या मित्राला चॅलेंज द्यायचं आहे. त्यानं 10वीत आपल्या मित्राला चॅलेंज दिलं. काय चॅलेंज दिलं, तो म्हणाला, शीतल तू बोललास ते खराय बाळा, की ही जी पॅन्ट फाटलेली आहे ना, ही पॅन्ट फाटलेली याच्यावर जे ठिगळ जोडलंय ना, या ठिगळामधले जे धागे आहेत आणि त्या धाग्यामधलं जे प्रेम आहे, जे वात्सल्य आहे, जो त्याग आहे, जे समर्पण आहे,
जो संवाद आहे, जी श्रद्धा आहे, जी निष्ठा आहे, जो आशीर्वाद माझ्या आईचा आहे ना, माझ्या आईच्या हातामधली ती ताकद आहे, क्षमता आहे, त्याचं सामर्थ्य एवढं मोठं आहे. लक्षात ठेव की या ठिगळाच्या सामर्थ्यानं तुला मी एक चॅलेंज देतो माझ्या आईच्या आशीर्वादानं. तुझा बाप असिस्टंट कमिशनर आहे, पण हा विश्वास पाटील अशा एका पदावरती विराजमान होईल की तुझ्या बापासारखे किमान 200 लोक माझ्या हाताखाली काम करतील. हे चॅलेंज दिलं त्या विश्वास पाटलांनी, त्याप्रमाणे काम केलं. IAS केडरमध्ये टॉप मोस्ट गेले, टॉपला आले. त्याच्यानंतर साहित्य क्षेत्रामध्ये मोठा गौरव प्राप्त, त्याने अनेक पुरस्कार त्यांना लाभले. हा विश्वास पाटील तिथंच बसला असता कुडत आणि रडत, तर तो IAS झाला नसता, आणखी कुठल्या पदावरतीही गेला नसता. ही घटना मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली की सूत्रसंचलन मी पहिल्यांदा करायचो सर, आणि सूत्रसंचलन करण्यासाठी कोपरीच्या आबासाहेब पाटील रेंदाळच्या बँकेमध्ये दरवर्षी महाराष्ट्रामधल्या टॉपमोस्ट माणसाला, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माणसाला आम्ही इथे एक पुरस्कार देतात. त्याचं सूत्रसंचलन माझ्याकडे होतं. सगळी 12वीची मुलं आणि मुली ती 350 समोर होती. त्याचे अध्यक्ष होते काड सिद्धेश्वर स्वामीजी आणि प्रमुख अतिथी होते, सत्कार मूर्ती होते विश्वास पाटील. त्यांनी सत्कार स्वीकारला आणि बोलून झालं. त्यांना मी खालून प्रश्न विचारला की या मुलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी, या बालमित्र मैत्रिणींच्यासाठी तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो की तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग कुठला? तर त्यांनी विश्वास पाटलांनी हा प्रसंग सांगितला. तुमच्याही आयुष्यामध्ये असे अनेक आव्हान पेलण्याचे आणि आव्हान देण्याचे प्रसंग येतील, त्यावेळी निश्चितपणे हे 3 C आणि 3 D तुमच्या निश्चितपणे उपयोगी पडतील. त्या विश्वास पाटलासारखं आयुष्य तुम्हाला मिळावं, एवढ्या उंचीवरती तुम्ही जावं, एवढ्या उंचीवरती तुम्ही जावं की आम्हाला तुम्ही नेसवलेला फेटा खाली पडला याची जाणीव पण आम्हाला होणार नाही. एवढी उंची तुम्ही गाठावी आणि ती निश्चितपणे गाठाल एवढी ताकद, क्षमता आणि सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, अशी मी प्रार्थना ईश्वरचरणी करतो. आणि जाता जाता तुमच्यासाठी आणि ह्या सगळ्यांच्या साक्षीने एवढंच म्हणेन की महक दोस्ती की इश्क से कम नहीं होती, महक दोस्ती की इश्क से कम नहीं होती, इश्क से जिंदगी खत्म नहीं होती. अगर साथ हो जिंदगी में आप जैसे दोस्तों का तो हमारी जिंदगी जन्नत से कम नहीं होती. 100% एवढं आयुष्य मला मिळेल. मगाशी सरदारांना मी सांगितलं की आज वाढदिवस कुणाचा आहे, मला वाटतं अभयचा आहे ना, तर आम्ही आता इथून जाणार आहोत. पण जाता जाता एकाला का असेना पण या शाळेचा 50वा वाढदिवस पण आहे, आमचा 40वा या शाळेतला वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाचं एक गीत 4 ओळीचं मी म्हणणार आहे आणि आपल्याला मी निरोप देणार आहे. शाळेसाठी, आम्हा शिक्षकांच्यासाठी आणि आभयसाठी. त्याचा एकट्याचाच वाढदिवस आहे ना, तर बरोबर जोरात टाळ्या काय त्याच्यासाठी. मला वाटतं कमी बोलणारा, कमी सहभागी घेणारा हा विद्यार्थी होता, बरोबर ना सर? कशामध्ये यायचंच नाही. हॅलो, पार पार इथे आए, पार पार दिल ये गाए, पार पार दिल ये गाए, पार पार दिल ये गाए. तुझी हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अभय, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुझी ये हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अभय, हैप्पी बर्थडे टू यू. Gracias.
नजर जाए बेमिसाल जो खेलाए तुम जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ नहीं तो बात ना औरों की तरह कुछ नहीं तो बात ना मैं तेरी नस्ल में दिल में भूल लेके आया जिन्हें कहा उसे क्या है भूलों की जरूरत तू बहार खुद के लाए हर गली का धड़काए तू जिए हजारों साल ए मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू। अतिशय बहादार त्या गीतानंतर आणि असल्या मोटिवेशनल स्पीचनंतर वेळ आलेली आहे की वाढदिवस साजरा करायचा आहे. पण आपल्यासमोर जे केक आहे 2 केक आहे समोर. प्रथेप्रमाणे ज्या ज्या वेळेला अभिजित कामत गेटूला येतो तो स्वतः केक बनवून आणतो आणि आजचा केक त्यांनी स्वतः बनवलेला आहे. निमित्त अभयचा वाढदिवस आहे पण शाळेचाही 50वा वाढदिवस साजरा होतोय. आपल्या बॅचचाही 30वा वाढदिवस साजरा होतोय. सगळ्याचं औचित्य साधून मी आसिफला संजयला विनंती करतो की आपण पुढे केक आणावेत आणि सर्व गुरुजनांच्या साक्षीने अभयचा आज वाढदिवस आपण साजरा करूया. हॅपी बर्थडे टू यू अभय हॅपी बर्थडे टू यू अभय हॅपी बर्थडे टू यू. फोटो बार बार दिन ये आए 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 तुम जियो हजारों साल है मेरी आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू अभय हैप्पी बर्थडे टू यू अभय हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू. असं म्हणतात की ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड. तर आज ह्या आपल्या गुरूंच्या साक्षीनं आजचा हा स्नेह मेळावा संपन्न होत आहे. त्याचा हा औपचारिक कार्यक्रमाचा हा शेवट अतिशय गोड होत आहे. मी सर्व गुरुजनांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण वेळात वेळ काढून त्याबद्दल मी आपले असेच आपल्या ऋणात राहण्यासाठी एवढी विनंती करतो आणि मी सर्वांना विनंती करतो एक जोरदार टाळ्या होत्या सर्व गुरुसाठी आणि बबन गुरुजींचा हातात घेत आहे. हॅपी बर्थडे टू यू अभय हॅपी बर्थडे टू यू अभय हॅपी बर्थडे टू यू. सगळ्यांचा धन्यवाद. लाख रुपयाचं गिफ्ट एकीकडं पण तुम्ही साजरा केलेला हे माझ्यासाठी
आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं. धन्यवाद.